बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे बिल्डर लॉबी आहे का अशी शंका त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय। लॉरेन्स बिश्नोई हा मास्टरमाइंड आहे असा पोलिसांचा दावा आहे, मात्र झिशान यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात बिल्डर लॉबी आहे का असा संशय व्यक्त केलाय। बिश्नोई लॉबी संदर्भात पोलीस कोणत्या पुराव्याच्या आधारे दावा करतायत असा सवाल झिशान यांनी केलाय। या हत्येमध्ये बिल्डर लॉबीचा हात आहे का याचा तपास करा अशी मागणी झिशानने पोलिसांकडे केली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, झिशान सिद्दीकी यांना खरं तर एक वेगळाच संशय येतोय, त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे, काय अपडेट? हा खरं तर अत्यंत धक्कादायक या गोष्ट सगळी समोर आलेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे की बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये आरोपी अटकेत आहे। लॉरेन्स बिश्नोईचं नाव प्रमुख आरोपी म्हणून सुद्धा, मास्टरमाइंड म्हणून सुद्धा आरोपपत्रात नोंद केलेलं आहे। 288 साक्षीदारांची जबाब त्याच्यात नोंदवले गेले। 4590 पानांचं आरोपपत्र आहे, पण या सगळ्या आरोपपत्रांतर झिशान सिद्दीकींनी केलेला आरोप हा महत्वाचा मानला जातोय। लॉरेन्स बिश्नोई याने आतापर्यंत केव्हा तरी याचा स्वीकार केला आहे का? पोलिसांनी कोणत्या आधारावर हे केलेलं आहे? आणखी बिल्डर लॉबी या हत्ये प्रकरणामागे आहे अशा प्रकारचा दाट संशय हा झिशान सिद्दीकी यांनी व्यक्त केलाय। पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेऊन अशा प्रकारे हे प्रकरण बंद केलंय का? आणि अशा प्रकारे तपास बंद असेल तर खरे आरोपी सुद्धा समोर येऊ शकत नाही अशा प्रकारचा सुद्धा झिशान सिद्दीकी यांनी हा दावा केल्यामुळे एक नवीन कलाटणी या पूर्ण प्रकरणाला लागलेली आहे। आता पोलीस या उद्देशाच्या माध्यमातून झिशान सिद्दीकीने केलेल्या मागणीच्या माध्यमातून सुद्धा बिल्डर लॉबीचा तपास करताय का? झिशान सिद्दीकी यांच्याकडनं कोणत्या बिल्डर लॉबीवर संशय व्यक्त करण्यात आलेला आहे, त्यांची नावं समोर येणार का? मुंबईमधलं लँड माफिया राज या पूर्ण प्रकरणामध्ये सक्रिय झालंय का? हा अशा प्रकारचा जो एक नवीन खुलासा समोर येतोय, यातलं तथ्य मुंबई पोलीस समोर आणणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित जरी झाले असले तरी त्याचं उत्तर आज अनुत्तरित आहे। बघूया लवकरच या विषयामध्ये अधिक डेव्हलपमेंट नक्की होऊ शकते। श्वेता। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। शरद पवार गटातील काही खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याची ऑफर दिली गेल्याची चर्चा सुरू आहे। यावर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय। जोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार फोडण्यात येत नाहीत तोपर्यंत अजितदादांच्या राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही असं राऊत म्हटलेत। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना मंत्रिपद हवं असल्यानं ही फोडाफोडी सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे। जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही। आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे। प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे, जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा, आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7 हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल। कळलं? त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाहीये, देशाला काहीच उपयोग नाहीये। पण हा नीच आणि निर्लज्जपणा आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया, याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का? तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत, लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी। तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार आहे। छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक ठिकाणी तांत्रिक दोष निर्माण झाल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगर ते पैठण मार्गावर पाईपलाईन टाकताना काही भागात रस्त्याखाली पाईपलाईन आणि त्यावर नवीन रस्त्याचं काम करण्यात आलंय। यात चूक कुणाची, राष्ट्रीय महामार्ग की जीवन प्राधिकरणाची असा सवाल उपस्थित केला जातोय। या चुकीमुळे पाईपलाईनद्वारे मिळणारं पाणी लवकर नाही मिळालं तर मात्र संभाजीनगरकरांचा उद्रेक नाकारता येत नाही। यात तर स्वतः सरकारने आता लक्ष घालण्याची वेळ, कारण अधिकाऱ्यांच्या भरोशावर आपण बघतोय की नवीन पाणी पुरवठा योजना 2022ला पाणी येणार होतं, आता वाढणार होतं, फेब्रुवारीमध्ये मिळणार होतं,
काही नाही, सगळी आश्वासन आहेत. अजून किती दिवस छळ करणार? आता हा छळ थांबवा आणि लवकर याच्यातनं एक सोल्युशन काढा, एक मार्ग काढा आणि ही योजना लवकरच मला वाटतं कार्यान्वित करा, हे आवाहन आणि मी विनंतीसुद्धा करणार. ही सध्याची जी पाईपलाईन आहे रस्त्याच्या कमीत कमी 60% याच्यात आलेली आहे. सध्याच्या स्थितीत आपण ज्या ठिकाणी उभा आहे सध्या ही कमीत कमी रस्त्याच्या 60% आलेली आहे आतमध्ये. मग याचं काय नुकसान होईल, धोका काय? जर याच्यावर जर समजा मोठी ट्रक गेली अवजड, उदाहरणार्थ वाळूची ट्रक किंवा मोठं वाहन खूप जड म्हणजे 10 टनापेक्षा जर जास्त वाहतुकीचं जड वाहन जर गेलं तर ही पाईपलाईन फुटू शकते आणि फुटल्यानंतर माणूस जगणारच नाही, तो गाडीवाला जगणार नाही आणि आसपासचे जे घरं असतील शेजारचे ते पण फुटणार, त्यांच्या घरात सुद्धा पाणी जाणार.